संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंगसाठी भिसे सोनोग्राफी एक्स-रे सेंटर पलूस, फिटर 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर मंगळवारी 2D इकोची सुविधा. भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ, कन्या शाळा रोड पलूस. संपर्क 74 47 39 90 90 आणि 89 83 84 70 04. गांजा विक्री करणारा संशयित मुद्देमालासह ताब्यात, मिरज पोलिसांची कारवाई. अवैधरित्या नशा करण्यासाठी वापरण्यात येणारा गांजा या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एका संशयितास महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांच्या पथकाने ताब्यात घेऊन त्याच्याकडून एकूण 57,510 रुपये किमतीचा 2 किलो 300 ग्रॅम वजनाचा तयार गांजा मालाचा साठा जप्त करण्यात आला. महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी की भारत सरकारच्या नशामुक्त भारत अभियानाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील वाढत्या अंमली पदार्थाच्या वितरण व विक्री तसेच नशाखोरीवर अंकुश ठेवून अंमली पदार्थ विक्री तसेच वितरण करणारे संशयित इसमांच्या विरोधात प्रभावी व सातत्यपूर्ण कारवाईसाठी सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर व प्रनिल गिल्डा, उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग यांनी विशेष सूचना देऊन गांजा विक्री करणाऱ्या लोकांवर प्रभावी कारवाई करून गुन्हे दाखल करण्याबाबत आदेश दिले होते. या अनुषंगाने तपास सुरू केला असता गोपनीय बातमीदाराकडून संशयित धनंजय भोसले हा नशेसाठी वापरण्यात येणारा गांजा नामक अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी मिरज येथील रजपूत गार्डन मंगल कार्यालय जवळील कोल्हापूर ते पंढरपूरला जाणाऱ्या NH 166च्या उड्डाण पुलाखाली येणार आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाली. त्यानुसार सदर ठिकाणी पोलिसांनी सापळा रचून थांबले असता मिळालेल्या बातमीप्रमाणे एक व्यक्ती त्या ठिकाणी येऊन थांबले असल्याचे दिसून आले. नमूद पोलीस पथकाने त्यास पळून जाण्याची संधी न देता शिताफीने ताब्यात घेऊन त्याची चौकशी करीत असता त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव धनंजय बळवंत भोसले, वय वर्ष 33, राहणार साई मंदिर पाठीमागे, MIDC रोड, मिरज, तालुका मिरज, जिल्हा सांगली असा असल्याचे सांगितले. पोलिसांनी संशयित आरोपी धनंजय बळवंत भोसले याच्यावर कायदेशीर कारवाई करीत त्याच्याकडून अवैधरित्या नशा करण्यासाठी वापरण्यात येणारे गांजा नामक अंमली पदार्थाचा एकूण 57,510 रुपये किमतीचा 2 किलो 300 ग्रॅम वजनाचा तयार गांजा मालाचा साठा जप्त केला असून त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने सदरचा तयार गांजा माल गुन्ह्यातील इतर संशयित सूरज नागनाथ सरवदे, राहणार सोलापूर याच्याकडून मागवून मिरज परिसरात किरकोळ स्वरूपात विक्री करून वितरित करीत असल्याचे निष्पन्न झालेले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कलगुटकर हे करीत आहेत. सदर गुन्ह्यातील इतर संशयित सूरज सरवदे हा फरार आहे.